नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना। तर संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ आहे ते बऱ्याचशा लाभार्थी आहेत त्यांना मिळत नाही। त्यांचा आधारच निकाल आहे। हजारो लाभार्थी आहेत ज्या या मदतीपासून वंचित राहिले आहे। बऱ्याच येथे न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातम्या येत आहे की निराधार लोकांना खरंच गरज आहे, त्यांना आधारच मिळत नाही। नुकतेच बच्चू कडूंनी आपल्यासाठी इथे आंदोलन पुकारले होते व आंदोलन राबविले होते, ज्यामध्ये 6,000 रुपये वाढ झाले पाहिजे दिव्यांगांना हे सुद्धा त्यांनी मागणी केली होती व विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या। परंतु जो काही हप्ता आहे जून महिन्याचा असो किंवा पाठीमागील जे हप्ता आहे ते सुद्धा अद्याप जे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांना मिळाले नाही। तांत्रिक अडचणींचा फटका मिळाला आहे। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून दमडीही मिळाली नाही। बरेच जण तक्रार करत आहेत, कमेंट करत आहे आपल्या व्हिडिओजवरती। त्यानंतर बरेच जणांनी मेसेज सुद्धा केले आहेत की आम्हाला निराधार योजनेचे पैसे मिळाले नाही। तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। राज्यातील हजारो गरजू आणि निराधार नागरिकांसाठी आशेचा किरण असलेल्या संजय गांधी निराधार योजना सध्या स्वतःच निराधार झाल्याचं चित्र दिसत आहे। कारण आपण वेळोवेळी जे काही न्यूज पाहतो त्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जे विविध योजनांचं जे काही निधी आहे वळवला गेला आहे, त्यामध्ये एक निराधार योजनेचा सुद्धा होता। इथे निराधार झाल्याचे चित्र दिसत आहे। नागपूरसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून एक दमडीही मिळाली नाही। तरी ते डीबीटी प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी येत आहे असे समोर आले आहे। तर प्रत्येक वेळेस सरकार सांगत आहे की डीबीटी करून घ्या किंवा जे निराधार आहे त्यांना पैसे मिळत नाही तर त्यांनी लिंक करून घ्या। तर शासनाने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी डीबीटी प्रणाली लागू केल्यानंतर उद्भवलेल्या जे तांत्रिक अडचणींमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंब आर्थिक कोंडीत सापडली आहे। आता तांत्रिक घोळ आणि प्रशासकीय उदासीनता म्हणजे काही ते शासनाने पारदर्शकतेच्या उद्देशाने डीबीटी योजना आणली असेल तरीही प्रत्यक्षात मात्र त्यामुळे अनेक जे लाभार्थी आहे या योजनेपासून जे लाभ मिळत आहे त्यापासून वंचित राहत आहे। अनेकांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही, तर काहींकडे मोबाईल फोन नसल्याने किंवा जे काही मोबाईल नंबर तुमचे बदलले असल्याने आवश्यक माहिती त्यांना मिळत नाही। या तांत्रिक बाबतीची पूर्तता न झाल्यामुळे हजारो लाभार्थी त्यांना पैसे जमा झाले नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमाच होत नाहीत। तरी ते बरीचशी परिस्थिती गंभीर दिसत आहे। जास्तीत जास्त इथे 20% अधिक लोक आहे की त्यांना 4 ते 5 महिन्यांपासून या योजनेचे 1 रुपया सुद्धा मिळाले नाही। तर राज्यातील अनेक जिल्हे आहेत की लाभार्थ्यांना हे पैसेच मिळालेले नाहीत। ही समस्या राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती दिसून येत आहे। संजय गांधी निराधार योजनेवरील अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे। विशेषतः जे वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, विधवा महिला आहेत ज्यांना या योजनेचा मोठा आधार वाटतो त्यांना बरेच दिवस झाले किंवा बरेच वेळेपासून या सर्वाधिक जो फटका आहे तो बसत आहे। निराधारांसाठी ही योजना निराशेचं कारण ठरू शकले आहे, कारण शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून जी तांत्रिक अडचणी हे दूर कराव्यात किंवा लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम त्वरित जमा करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। अन्यथा निराधार लोकांसाठी असलेली ही योजना त्यांच्यासाठी आणखीनच निराश कारण ठरू शकणार आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण निराधारांना वेळोवेळी आपल्याला डीबीटी करून घ्या किंवा डीबीटी प्रणालीद्वारे आपल्याला पैसे मिळणार आहे सांगण्यात आले आहे, परंतु हे ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत ते पहिल्यांदा सॉल्व्ह झाल्या पाहिजे आहेत। फक्त इथे पैसे वाढ झाले पाहिजे किंवा जे पैसे मिळणारच नाही त्यांचं काय करायचं हे सुद्धा प्रश्न सोडवले गेले पाहिजे आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।